हॅलो मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आम्ही कुठं निघालो तुम्हाला दाखवते. तर आम्ही निघालो होतो सोलापूरला जाताना चेन्नई हायवे लागलं आणि म्हटलं की चला थोडंफार कामाचं सगळं काही शूट करावं जेणेकरून आपल्याला आठवण राहते. तर तोंडावर खूपच टायमिंग होत होतं म्हणून मी तोंडाला बांधून वगैरे चालले. तर हे बघू शकता, नकली नोट आहे. कुणाला कधी बघितलं नसेल तर नक्कीच बघा, नकली नोट असतं असं. तर आम्ही रस प्यायला थांबलो होतो. इथं एवढं फजिती झाली नकली नोटसाठी आणि यांचा मित्र दिला होता हे नकली नोट. तर ते सगळं काही बघत करत डोक्याला टेन्शन झालं ते नोटसाठी. तर निघालो आम्ही कुंभारीपासून 2.5 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे स्वामी समर्थाचं भव्य स्वरूप मूर्तीपाशी. तर खूप छान वाटलं. खूप दिवसापासून इथं यायची इच्छा होती, होत नव्हतं आम्हाला यायचं. तर आज इथं आलो नक्कीच. आणि इथं आल्यानंतर मी स्वामी महाराजांना प्रदक्षिणा घातली. बघू शकता तुम्ही, इतकं शांत वातावरण, इतकं चांगलं आहे, खूप चांगलं ठिकाण आहे. आणि इथं फ्लॉटिंग पण चालू आहेत बरं. तर फ्लॉट कधी घ्यायचं असेल तर नक्कीच इथं व्हिजिट करा. तर खूप छान वाटलं, खूप छान वातावरण होतं, खूप मस्त वाटत होतं. आणि इथनं गुरुकुल भरपूरच जवळ आहे. गुरुकुलला जरी तुम्ही गेलं, स्वामी समर्थाचं भव्य स्वरूप मूर्ती तुम्हाला नक्कीच लवकर दिसेल. तर हे सगळं काही बघत करत, आणि लहान लेकरांसाठी 3-4 घसरगुंड्या पण आहे जेणेकरून आपले लेकरं तिथे गेल्यानंतर बोर होऊ नये म्हणून. तर हे काय होतं, हे जवळ जाऊन बघायचं होतं आम्हाला. तर मी माझा नवरा मी माझे मिस्टर व्हिडिओ केलं थोडंफार आम्ही तिथं. तर सगळेजण वर येताना व्हिडिओ शूट करतात आणि आम्ही अक्कलकोटचे लोक खूप जरा वेगळंच आहोत. आम्ही खाली उतरताना व्हिडिओ केलं आणि नंतर स्वामी महाराजांना मस्तपैकी नमस्कार करून निघालोत. आणि इथं जास्त कपल काय दिसले नाहीत मला, सिंगल लोकच आहे तिथं. तर म्हटलं की बघू हे काय आहे, तर हे बघण्यासाठी निघालो आम्ही. तर इथं गेल्यानंतर कळालं की हे राशीफळ आहे म्हणून. खूप छान वाटलं. आणि हे मेष आहे. तर सगळं काही दाखवते तुम्हाला. वृश्चिक, हे मिथुन, आणि हे आहे कर्क, सिंह, कन्या, हे तुला, हे वृश्चिक, हे धनु, तर हे आहे मकर, हे आहे कुंभ, मग हे आहे मीन. खूप छान आहे. जवळ गेल्यानंतरच कळतं काय आहे. आणि मी कधी लाल चाफा बघितले नव्हते. लाल चाफा बघून मला तर खूप छान वाटलं. कधी पण मी पांढरा चाफाच बघितले. तुम्ही कोणत्या कोणत्या रंगाचे चाफा बघितला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही सोलापूरला, तर हे सोलापूरमधलं ॲडव्हेंचर पार्क जेणेकरून मी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवले होते. तर त्या दिवशी माझ्यासोबत माझे लेकरं आले नव्हते म्हणून मी परत या पार्कमध्ये आले. तर या पार्कमध्ये काम चालू आहे म्हणून भरपूर काही दाखवायचं झालंच नाही आहे मला. तर आपले श्री सिद्धेश्वर मंदिर पण समोर कसं दिसतं बघा. खूप छान आहे. इथं पण खूप मस्त वाटलं. आणि इथं आम्ही भरपूर एन्जॉय केलं. खूप छान वाटलं. आम्ही किती तर पार्कमध्ये गेले आणि आम्हाला एवढं एन्जॉय करायला भेटलं नाही. पण मी या सोलापूरच्या पार्कला सर्वात बेस्ट म्हणेन. लहान लेकरांपासून तर मोठे लोक पण खेळू शकतात. परंतु इथं बोर्ड लिहिलेलं आहे की लहान लेकरच खेळा म्हणून. तर इथे सर्वजणच खेळत होते. आम्ही आल्यानंतर भरपूर गर्दी नव्हती. नंतर एवढी गर्दी पडली की आम्हाला सुद्धा खेळायला जागा भेटली नाही इथं कुठंच. तर हे सगळ्यांचं काय असं शूट केले आणि मी पण थोडंसं एन्जॉय करावं म्हटले. खूप छान वाटलं. खूप दिवसानंतर मी तर असं झोक्यामध्ये बसले होते. खूप छान वाटलं. मग हे बघू शकता, लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी इतके नवीन नवीन काही आहेत. आणि आपल्याला फक्त 20 रुपये तिकिटामध्ये सगळं काय आहे. आणि कुठं पण जरी गेलं तर फोटोशूट तर आम्ही सोडणारच नाही. कुठं पण गेलं तर फोटोशूट करायचं म्हणजे करायचं. आणि बसले मी पण पाळण्यात मस्तपैकी असं करत. तर भूक लागली लेकरांना आणि मला पण काहीतरी खावं म्हटलं. तर हे सगळं काही घेऊन जरा खायला करायला घेतलं. आणि मी म्हटले की चला इथंपर्यंत आला तर कशाला सगळं काही सोडायचं. आपण किती जरी मोठे झालो तर आपलं मन लहानच असतं आणि सगळ्या गोष्टीकडं जाण्याची इच्छा होते, करण्याची इच्छा होती असं. तर मी पण म्हटलं एवढ्या वर्षानंतर मी पण घसरगुंडी वगैरे खेळावं. आणि हे गोल घसरगुंडी सर्वात बेस्ट वाटलं मला. मी माझ्या मिस्टरांनी एकही वस्तू असं सोडले नाही की आम्ही न खेळता सगळं काही खेळलो. आणि हे सगळं काही फक्त 20 रुपयाच्या तिकिटामध्ये आहे. तुम्हाला इतर कुठंच पैसे घालायची गरज नाही आहे. तिथं खाण्याची पिण्याची सगळं काही सोय आहे. आणि इतर काय खेळायचं असेल तर ते प्राईस सगळे वेगवेगळे आहेत. तुम्ही तिथे गेल्यानंतर प्राईस बघून तुमच्या लेकरांना काय खेळू वाटते ते सगळं काही खेळायला देऊ शकता. आणि माझ्या मुलीला तर इतकं एन्जॉय केलं, इतकं बेस्ट म्हटली ते पार्कला. हे सगळं काही करून भूक लागली होती आणि आम्ही निघालो मस्तपैकी एक ढाब्यामध्ये जाऊन मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे करून निघालो. अक्कलकोटला. व्हिडिओवर तर लगेच लाईक करा, फॉलो करायला विसरू नका. असंच व्हिडिओसाठी फॉलो प्रयत्न करीन नवीन ब्लॉग घेऊन यायचे. बाय.